मित्रो, राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण मागच्या 2 दिवसामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जर का आपण प्रामुख्याने बघितलं तर राज्यातल्या 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। आता याच्यामध्ये जर का आपण वाळवा तालुक्यातील इस्लामपूर नगर परिषदेसंदर्भात जर का विचार करायचं म्हटलं तर इस्लामपूर नगर परिषदेला ओबीसी पुरुष हे आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। आणि आज प्रशासनाच्या वतीनं इस्लामपूर शहरामधील जे नगर परिषद आहे ते नगर परिषदेच्या अंडर येणारे इस्लामपूर शहरातील 15 जे प्रभाग आहेत त्या 15 प्रभागांमध्ये प्रभाग निहाय आज आरक्षण डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। तेच आरक्षण कशा पद्धतीने पडलेलं आहे ते आज आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। या इस्लामपूर नगर परिषदेच्या अंडर येणारे जे 15 प्रभाग आहेत त्या 15 प्रभागामध्ये पहिला जो प्रभाग येतोय त्या पहिल्या प्रभागामध्ये पहिली जी जागा आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे आणि दुसरी जी जागा आहे ते सर्वसाधारण महिलेकरता आहे। यामध्ये दुसऱ्या नंबरचा जर का प्रभाग आपण बघितला तर पहिली जागा सर्वसाधारण महिलेकरता आहे आणि दुसरी जागा सर्वसाधारण गटाकरता आहे। आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये पहिली जी जागा आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आहे आणि दुसरी जागा आहे ती सर्वसाधारण गटासाठी आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये जर का आपण बघितलं तर पहिली जी जागा आहे ती सर्वसाधारण महिला आणि जी दुसरी जागा आहे ती सर्वसाधारण गटासाठी आहे। 5व्या प्रभागामध्ये पहिली जी जागा आहे ती सर्वसाधारण महिलेकरता आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटासाठी आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी एक पहिली जागा त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटासाठी आहे। आता त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये जर का आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 7 मधली जी पहिली जागा आहे ती अनुसूचित जातीतील महिलेकरता राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटासाठी या ठिकाणी राखीव करण्यात आलेली आहे। आता त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 जर का आपण बघितला तर 8 प्रभाग क्रमांकामध्ये अनुसूचित जातीसाठी पहिली जागा आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटातील महिलेसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आपल्याला बघायला मिळते। प्रभाग क्रमांक 9 मध्ये पहिली जी जागा आहे ती अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरी जागा सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी पहिली जागा त्या ठिकाणी राखीव करण्यात आलेली आहे आणि दुसरी जागा जी आहे सर्वसाधारण गटासाठी दुसरी जागा आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ही पहिली जागा आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटातील महिलेसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी पहिली जागा आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटातील महिला किंवा पुरुष म्हणजे सर्वसाधारण गटासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये पहिली जी जागा आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेले बघायला मिळते। प्रभाग क्रमांक 14 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ही पहिली जागा आहे आणि दुसरी जी जागा आहे ते सर्वसाधारण महिलेकरता राखीव ठेवण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते। आणि नगर परिषदेमधला जो शेवटचा वार्ड आहे किंवा शेवटचा 15वा प्रभाग आहे त्या 15व्या प्रभागामध्ये पहिली जी जागा आहे त्या अनुसूचित जातीतील महिलेसाठी त्या ठिकाणी पहिली जागा आहे आणि दुसरी जी जागा आहे ती सर्वसाधारण गटातील महिला किंवा पुरुष म्हणजे सर्वसाधारण गटासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आपल्याला बघायला मिळत आहे। तर मित्रो, अशा पद्धतीचं इस्लामपूर नगर परिषदे अंडर जे येणारे 15 प्रभाग आहेत त्या 15 प्रभागांमध्ये जे 2-2 उमेदवार निवडून येणार आहेत त्या प्रत्येक उमेदवारासाठी कशा पद्धतीनं आरक्षण जाहीर करण्यात आलंय ते आज आपण आरक्षण बघितलं। आता आरक्षण जाहीर झाल्यापासून वाळवा तालुका असेल किंवा इतर ठिकाणचे जे स्थानिक नेते मंडळी आहेत ते नेते मंडळी लागलीच कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली त्यांनी आपल्याला बघायला मिळते। इच्छुकांपैकी अनेक याद्या त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कालपासून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आता याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आहेत ते यांच्या निवडणुका आता इस्लामपूर नगर परिषदेच्या निवडणुका 4 ते 5 वर्षापासून रखडल्या असल्यामुळं आणि आता निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळं इस्लामपूर शहरात असेल किंवा वाळवा तालुक्यातील जे राजकीय वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये आनंद आहे, उत्साह आहे। कारण आता इस्लामपूर नगर परिषदेसाठी ओबीसी पुरुष नगराध्यक्षासाठी हे आरक्षण जाहीर झाले असल्यामुळं
अनेक जण जे इच्छुक होते किंवा देव पाण्यात ठेवून जे निवडणुकीची आतुरतेने वाट बघत होते, कधी एकदा निवडणूक येते, कधी एकदा मी उभा राहतोय आणि निवडून येऊन नगर परिषदेमध्ये जातोय, अशा लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निराशा झालेली आपल्याला बघायला मिळते। आता त्याच्यामध्ये दुसरा एक भाग येतोय की इस्लामपूर नगर परिषदेला जे नगराध्यक्ष पदासाठी जो ओबीसी पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजातील देखील उमेदवार इच्छुक आहेत। आता मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यातून मराठा समाजाला कुणबीची दाखले असतील किंवा ओबीसीची प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेले आहेत। काही नागरिकांनी ओबीसीची प्रमाणपत्र काढून लागलीच तयारीला देखील लागलेले आपल्याला बघायला मिळतंय आणि अनेक जणांनी लढण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवलेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आता या इस्लामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलतापलती होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत। आता सध्या तर मी इथंच थांबतोय, कारण आता थोडं आरक्षण म्हणजे नगराध्यक्ष पदाचं आणि वार्डाचं प्रभागाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आत्ताशी कुठं जाहीर झालंय। आगे आगे देखेंगे होता है क्या। तुर्तास थांबतोय, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन। धन्यवाद। अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75।